रामकृष्ण हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील प्रथमतः माझे ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय नादबाबा निडोबराय या सर्व संतांचे नतमस्तक होतो आणि त्या ज्ञानोबरायला प्रणाम करतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो सरासरी मी कडा कुसरी काही चरणे बोलतो वचन ते भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस प्रवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो सरासरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. तुका भासला मानवी वेशधारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वयं शरीर व्यापको सर्व जीवा तुका तोच तो हा परब्रह्म ठेवा. आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे मायबाप मंडळी तो आहे सोशल मीडिया. आणि या सोशल मीडियामध्ये आमची खलास होत चालली तरुण पिढी. आज आम्ही सोशल मीडिया जर पाहिलं मायबाप मंडळीच्या मध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अजून काही काही नवीन ऍप असतील मला माहित नाही. माझं इंस्टाग्रामलाही अकाउंट अजून नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार नाही. नको नको ती बारकी पोरं नको नको ती बारकी पोरी ज्यांना अजून संसार काय ही कळत नाही पाप पुण्यातलं फरक कळत नाही हित अहिताचा फरक कळत नाही चांगलं काय वाईट काय याचा कळत नाही. आज तेही मुलं सोशल मीडियाला नको ती घाणेरडी रील बनवत आहेत नको तो धिंगाणा चालू आहे. आणि सोशल मीडियावरती जेवढेही रील्स बनवले जात आहेत हे नवीन नवीन छपरी छुपरी पोरी नवीन छपरी छपरी पोरं महाराज काय आहे त्या रील्स मध्ये. पुण्या दिशेनं वाटचाल करत आहे आमची तरुण पिढी. कोण करत आहे यांना मोटिवेट कोण करत आहे यांना फॉलो. दुर्दैव महाराज नको ते घाणेरडी प्रकार समाजामध्ये घडत आहेत ना याला सर्वात मोठा सोशल मीडिया जबाबदार आहे आणि याला समाज जबाबदार आहे. आज कोणी कोणाला बोलायला तयार नाही आणि चांगलं तर आज नको आहे. आम्हाला घाण सवय पडली शॉर्ट विचारांची. आम्हाला ही सवय पडली ना उचकाव चित्र. आम्हाला 5-7 मिनिटाचा विचार मंथनाचा व्हिडिओ बनवला तर आमच्याकडनं बघवला जात नाही. आमची विचारशक्तीच नाही राहिली ना चांगला विचार ऐकण्याची. आम्हाला सवय पडली ते बोट चावण्याची. चालवत राहा बोट चालवत राहा. आणि यांची जर आपण रील्स पाहिली इतकी घाणेरडी महाराज नको ती अश्लील कृत्य सोशल मीडियावरती करते फक्त 2 पैका मिळवण्याकरिता. आणि याच्यामध्ये फॉरेनच्या लोकांचा फार मोठा हातभार आहे महाराज. त्यांनी एक ट्रेंड काढलेला आहे की जे सर्वात जास्त फॉलोअर क्रिएट करतील जे सर्वात जास्त ग्रुप तयार करतील सोशल मीडियावरती त्यांना पैसा दिला जात आहे. त्यांचं इन्कम चालू केलं जात आहे. आणि आज आमची तरुण पिढी त्या पैशांच्या अभावानं त्या पैशांच्या मायाजाळानं त्या पैशांच्या लालसेनं सोशल मीडियाकडे डायव्हर्ट होत चाललेली आहे. यांना शिक्षणाशी काही घेणं देणं नाही. आमचा धर्म काय सांगतो याच्याशी घेणं देणं आमची परंपरा काय आमची संस्कृती काही अजिबात यांनी चव्हाट्यावरती टाकून ठेवली महाराज. आणि आज समाज अशा हरामखोरांना सुद्धा हळदीमध्ये बोलवतो. यांचा नवीन नवीन रील स्टाईल तयार होतात महाराज. काय ट्रेंड चाललाय कळत नाही महाराज मला. यांना हळदीमध्ये बोलवता यांना नाचवता त्या पोरींना. अरे काय कळतंय महाराज मला कळत नाही. ज्या शेंबडीला अजून धर्माचं ज्ञान नाही ज्या शेंबडीला अजून संस्कृतीचं ज्ञान नाही ना संतांबद्दल माहितगिरी ना शिक्षणाचा अनुभव आहे अशांना अजून आम्ही ट्रेंडमध्ये आणतो आणि लोकांना फोकसमध्ये आणतात. कोणी तर धार्मिक कार्यक्रमात सुद्धा अशा पोरींना नाचवतात महाराज. काय दुर्दैव म्हणावं लागेल. खरंच कलियुगाला प्रारंभ झाला की काय मला कळत नाही महाराज. आणि अशा पोरींना अशा पोरांना अजून कीर्तनकर लोक सपोर्ट करून राहिले हरामखोरचे पैदास. मी थोडं बोलायला तिखा माणूस आहे. काय चाललंय महाराज. अरे कधी कीर्तनकारांनी या गोष्टीनं सपोर्ट करायला पाहिजे का हो. पुण्याकडं चाललोय आम्ही खरंच त्या महाराष्ट्रामध्ये आहोत का ज्या महाराष्ट्रामध्ये माझे जानोबर आहे तुकोबर आहे नाथबाबा नामदेवराय आले. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या माती करता माझ्या शंभू राजांनी बलिदान गेला हाच तोच महाराष्ट्र आहे का पवित्र ते कुठं पावनात उद्देश ते हरिचे दास जन्म घेते. आणि आज चांगल्याची दुनियाच नाही महाराज. चांगल्याला कोणी अनुमोदनच करत नाही. आज भामट्यांची पैदास झालेली आहे. खरं बोलणारा तडमडीनं जगणारा बोले तैसा चाले त्याची वंदाई पावले याप्रमाणे जो कृती साधतो लोक यांच्या पाया पडत नाही आणि लोक यांना समाजापर्यंतही आणत नाही. जी समाज बिघडवण्याचं काम करतायत
जी हरामखोरांकडे सुन्नाम चारित्र्य नाही, ज्यांच्याकडे सुन्नाम आचरण नाही, बोलतात काही आणि करतात काही, अशा लोक वंदनीय झाली महाराज समाजामध्ये. हे फार मोठं दुर्दैव आहे. आमची तरुण पिढी फार वाईन मार्गाला चालली सोशल मीडियावरती. नको ती इतकी घाण रील्स बनवता माईबाप मंडळी. असं वाटतं काय चाललंय महाराज समाजामध्ये कळत नाही. समाज अधिकतेकडे वाटचाल करत चाललेला आहे माईबाप मंडळी. कारण की आज मोठीच बिघडली महाराज. यांना खांबा, बाटल्या, मांस भक्षण करणारे लोक आदरणीय वाटतात आणि चांगली माणसं आदरणीय वाटत नाही महाराज. आज गावोगावी सप्ते होतात, गावोगावी कथा वाढतायत, पण महाराज कशी लोक बोलवतो आपण. ज्या हरामखोरांचं आचरण सुद्धा ठिकाणावर नाही. काय म्हणावं समाजाला. कोण यांना पोचतंय, कोण यांना खतपाणी घालतंय, समाजच घालतोय. आणि जेव्हा असे घासलेली कृत्य आम्ही घडतात, जे प्रेम प्रकरण महाराज, आता जे प्रेम प्रकरण करतायत महाराज, यांनाही लोक पाठिंबा द्यायला लागले. काय म्हणावं या हरामखोरांना. काय सोशल मीडिया आहे. चांगल्या गोष्टी कधी मीडिया दाखवतच नाही. काय गरज आहे त्या प्रेम प्रकरण दाखवण्याची 15-15 दिवस महाराज. चांगली गोष्ट नाही दाखवत नाही की शिक्षणाची पद्धत काय बदलत चाललेली आहे. काय राहिले महाराज शिक्षणामध्ये. अरे एक मुलगा नापास होत नाही महाराज. शिक्षणाचा बट्या बोर्ड झाला. जे शिक्षण मंत्री ते हरामखोरांना शिक्षणाचं तत्वज्ञान माहित नाही, ते शिक्षण मंत्री आहेत. काय बदल घडतील महाराज. सगळे क्षेत्रात असं झालेलं आहे. कागदोपत्रे डिग्री येत आहेत. जेव्हा समोर या समाधान महाराजच्या समोर आले तर पोरांना काही येत नाही हो. हे दुर्दैव म्हणावं लागेल कुठंतरी. काळ उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे. आणि अजून 5-7 वर्षानंतर गली गली बलात्कार होतील. ही गोष्ट ध्यानात ठेवा. हे कोऱ्या कागदावरती लिहून ठेवा. हे समाधान महाराजाचं वाक्य आहे. जेव्हा काळ दारामध्ये येईल ना, तेव्हा रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आमच्या पोरी वाईक मार्गाला जात आहेत. बघवलं जात नाही महाराज चित्र. काय चाललंय समाजामध्ये. गल्ली गल्लीमध्ये असले कृत्य होतील. कोणी आवरायला जाणार नाही, कोणी वरजायला जाणार नाही महाराज. या गोष्ट लक्षात ठेवा. कोणी जाणार नाही. घाबरतील लोक. आपल्याच काय पडलेली आहे. आमच्या पोरी मायबापांसमोर पडून जातील. मायबापांसमोर त्या मुलासोबत कृत्य करतील. त्याला घरी बोलून तरी मायबापांची हिंमत होणार नाही की का म्हणून करतेच. समाज अलीकडे वाटचाल करत चाललेला आहे. आज आम्हाला अध्यात्माची गरज आहे. आम्हाला ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारांची गरज आहे. आज आम्ही ज्या शंभू राजांना आज गावोगावी नुसतं महाराज मिरवणुका करतात. शिवरायांच्या नावाखाली अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळ झालं महाराज. नुसता वापर करतायत बस शिवरायांचा. गावोगावी शिवरायांचे पुतळे झाले. पण आज आम्ही ज्या गावात पुतळे उभं करतो, आमची एक नैतिक जबाबदारी असते की त्या गावामध्ये आम्हाला व्यसन नको आहे. त्या गावामध्ये अश्लील कृत्य नको आहे. त्या गावामध्ये धार्मिक वसा वाढला पाहिजे. अरे खऱ्या अर्थानं आमचा बाप त्या दिशेनं गेला, त्या दिशेनं आम्ही वाटचाल करायला पाहिजे. तरच तो पुत्र ठरतो. मार्ग दावणी गेली आधी दयाने संततेनेची पंथी चालू जाताना पडे गुंथा कोटे काही. पुत्र त्याला म्हणावं जो पित्यानं ज्या पावलावरती चालून गेले त्या पावलावरती जो चालत जातो त्याला खरं पुत्र म्हणावं. नुसतं शिवरायांचं नाव येऊ नका. नुसत्या शिवरायांच्या डीजे लावून जयंत्या साजरा करू नका. नुसतं शिवरायांचे पुतळे उभा करू नका. तर आमची एक नैतिक जबाबदारी त्यामध्ये दिशेनं वाटचाल करायला पाहिजे. जास्त काही बोलत नाही महाराज. सोशल मीडियावर तर मी जास्त बोलत नाही. काही जी बोलतो ते कीर्तनात बोलतो, ते शास्त्र पद्धतीने. बघ तुम्हाला पटलं तर विचार कळवा. कारण चांगलं चालत नाही ना. रामकृष्ण हरी.